मस्त वाटतं आणि शेणानं सारवलंय पूर्ण आहे. अरे विहान काय करतोयस? जुनं मस्त घर आहे. हा पण भारी आहे. पहिल्यांदा बघितलं म्हणजे मी पहिल्यांदा आलो कोकणात. मस्त वाटतं. चल मग येऊ का? हा चा तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवर. आणि आपण आता चाललो आहोत दापोलीला. ॲक्च्युली दापोलीला एक माझं छोटं काम आहे. ते काम करणार आणि तिथून मग आपण फिरणार आहोत. तिकडचे बीचेस आणि अजून काही चांगल्या गोष्टी आहेत तिकडे बघण्यासारख्या. तर बघायला खूप काय तिकडे आपण सगळं फिरू. इथून ऑलमोस्ट 87 किलोमीटर जायचं आहे मला माझ्या लोकेशनवर. दापोली आहे 70 किलोमीटरवर. तिथून थोडं पुढं जायचं आहे. तिथून नंतर आपण तिकडचे बीच वगैरे करू. या एक गोष्ट कळाली, गाव आलं ना आपला स्पीड स्लो करा, कारण की आधीमध्ये कधी पण स्पीड ब्रेकर येतात आणि ते दिसतच नाही आहेत, इनविजिबल. आता धाडकन उडली माझी गाडी जोरात. तिथे जरा थांबलेलो मी. इकडून महाड 40 किलोमीटर आहे. इथे मला कन्फ्युजन झालं ना की इकडं जायचं आहे का इकडं जायचं आहे. मग इथं विचारलं यांना. थोडं थांबलो, रेस्ट घेतली, पाणी वगैरे पिलं. आता इथून चाललो आपण तिकडे दापोली इकडून ऑलमोस्ट 17 ते 18 किलोमीटर लांब आहे. म्हणजे दापोलीला ॲक्च्युली जाणारी वर्दळ खूप मला दिसली. खूप साऱ्या 4 व्हीलर्स वगैरे आहे. ओय काय अरे काय फालतू वगैरे. बरं मी फास्टमध्ये नव्हतो, आता उडालो असेल धाडा करून. दिसलंच नाही मला ते. दमट हवामान आहे ॲक्च्युली इथलं. मस्त अशी झाडी, सुंदर रस्ता, अजून काय पाहिजे. बघितलं कसा आलेलं. यू हॅव टू लक्ष देऊन चालावे लागणार आहे. कधी पण अशा रोडवर खूप लक्ष द्यावं लागतं. मोस्ट ऑफ ॲक्सिडेंट हे ओव्हरटेकिंगमुळेच होतात. तर आपण आता आलो दापोलीला. आणि इथून दापोलीवरून आपल्याला अजून 16 ते 17 किलोमीटर जायचं आहे. दाभोळ रोड म्हणून एक आहे ठिकाण, तिकडं जायचं आहे. मित्रांनो, लगभग 1:30 ते 2 वाजता आम्ही इथं आलो. घरी पोहोचलो, आराम वगैरे केला आणि इथे मस्त ह्या पॉईंटवर आलोय. इथे समोर मस्त डोंगर रांग आहे आणि तिथे एक सनसेट बघतोय. इथे सध्या आम्ही पण दापोलीला आहे ना. दापोलीमध्ये सध्या आम्ही उद्या जाणार आहे, उद्या फिरणार आहे मस्त वगैरे. दापोलीला आल्यावर मला एक काका भेटला आणि काकांबरोबर मी गेलो. अगर या लोकेशनचं नाव ओके, अगर वांगेने. हा काय ते. तर इथे तुम्ही काकांच्या घरी गेलो मस्त की त्यांनी जेवण वगैरे घातलं मला. मस्त होतं कोकणी जेवण, मस्त यार, मला आवडलं खूप. जेवलो नंतर आराम केला आणि आराम करून इथं मस्त या इथे सनसेटचा आम्ही आनंद घेतोय. इथे बसलोय आणि मला इथं बसल्याचं आम्ही असे गप्पा मारताना कळालं की हे 44 वर्ष पोस्टमन म्हणते 1976 सालापासून लागलो. हा, वयाच्या 20व्या वर्षी नोकरीला लागलो. 1976 मध्ये मी लागलो आणि आता 2020ला 30 सप्टेंबर 2020ला मी रिटायर झालो. म्हणजे आताच झाले. 44 वर्ष मला मी नोकरी केली. आणि या नोकरीमध्ये म्हणजे बरंचसं कोकणी भाग असल्यामुळे चढ उताराचे 4 गाव होते मला. 4 गावांमध्ये मी पत्राची वाटप सगळं करत होतो. नोकरीमध्ये चांगले दिवस गेले. पण ठीक आहे, कारण की मी आता बघतो ना इथं कोण पण रस्त्यावर यायचं ना, गाडीवाले थांबायचे, काकांवर बोलायचं, जसं म्हणतो तुम्हाला एवढं सगळे कसे ओळखतात. सही आहे, ठीक आहे. मग आता आम्ही इथं बघतोय सनसेट, मजा करतोय, तुम्हाला पण दाखवेल. चाललाय तिकडे, चला. तर नमस्कार मंडळी, आता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि मी आहे इथं दापोलीला. इथे मस्त अशा
कोकणच्या अशा घरावर इथं थांबलो आहे आणि ते आमचे चिल्लर फिल्लर इथे मला भेटले ते. हा आहे नाव काय तुझं? नियान. नियान का याच्या इथं लिहिलेलं आहे नियान एन. आणि तुझं रे? हियान. विहान आणि नियान का? अयो विहान आणि नियान. सही आहे. आंघोळ केली का रे? नाही रे अजून. आणि हा याचा बर्थडे आज. नियान तुझा बर्थडे आहे ना? हॅपी बर्थडे. मी याच्यासाठी एक मिनिट माड चॉकलेट आहे. हॅपी बर्थडे. दोघीच घ्या, एकच आहे माझ्याकडं. 2 सर्व दिलेस किती. खावा खावा. तर इथे मी थांबलो रात्रीचे थांबलेलो. मस्त आहे इथे. थोडंसं मला भुताटके टाईप वाटलेलं यार. मग माझी बाईक इथं वर लावली होती मी आणि इथून एक खड्ड्यामध्ये आहे असं घर आहे. थोडंसं रात्रीचं खेळ चाले त्या टाईपमध्ये हे दिसतं तुम्हाला. इथे मस्त रात्री बसलेलो मी टेकून. आणि इथे दुसरी गोष्ट म्हणजे इथे रेंजेस नाही कसलीच. एअरटेलला रेंज नाही आहे. माझं एअरटेलचं कार्ड असल्यामुळं. पण जिओला तर फुल रेंज होती. पण जिओचं पण काल काय झालेलं काय माहिती. टॉवर एक पण टॉवर येतच नव्हता. सगळ्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. हे होते शूट केलं त्यांच्यावर मस्त टाइमपास करत होतो मी. हा तर आता इथून निघायचं. इथून निघून आपण जाऊ बीचवर वगैरे जाता येईल इकडून जरा मजा करू. नुसतं घाबरतोय हा काय रे? घाबरतोय ना? मी ना दाखवणार जा. घाबरतोयस? विमान उडलं की घाबरतोयस काय रे? बरोबर की नाही? घाबरतो की नाही? हा घाबरतो की नाही? मी ना दाखवणार. मी नाही दाखवणार. तुझं नाव काय रे? सूरज. 8वीला ना तू? तुझी शाळा कुठे आहे? इथंच आहे का? सही आहे. हो चालू झालं. फोटो तुझा कसा आहे? काढला की काढला. हा हे ना काढला की तुझा फोटो. ओके आता फोटो चालूच आहे. फटाफट निघतात फोटो त्याच्यात. हा तोंडाचे तर लावले मी. हे जॅकेट. तर आता चाललेलो आहोत इथून. इथून बघू 1-2 स्पॉट फिरायचे आणि तिकडून मग आपण डायरेक्ट टिकू टू महाड. इथे हे बघा हे पण हे जुनं घर आहे. वा मस्त वाटतं. आणि शेणानं सारवलंय पूर्ण हे. अरे विहान काय करतोयस? नेहान कुठे? हा ना चला काकू जुनं मस्त घर आहे. चल निहान लेट्स गो. हा नको बंद करूस. बंद करशील. आयो बंद केलेला का तू? आता तो चालू कर. चालू. हा दाब. ते बटन दाब. येऊ का उद्या? चल रे सूरज. ऑइल मारायला चाललंय इथे. चेनला ऑइल नव्हतं ते ऑइल मारलं इथं. ॲक्च्युली चेन स्प्रे मारायला पाहिजे पण इट्स ओके. रियाद निलेश सर आणि हा येवले सर. आपण चाललो आहोत दाभोळला ना. दाभोळ बीचवर. चला 7 किलोमीटर ना. ओके ठीक आहे चला.
तर मित्रांनो, आता मी आलेलो आहोत दाभोळच्या या बंदरावर. जबरदस्त असा इथे व्ह्यू पण दिसतोय मला, आणि याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला आपले निलेश सर सांगतील. नमस्कार मित्रांनो, हे जे बंदर आहे हे ऐतिहासिक बंदर आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधलं हे बंदर आहे आणि इथे सतत माशांची देवाणघेवाण होते. मोठं व्यापारी केंद्र आहे. संध्याकाळी 4 नंतर इथे मोठा बाजार भरतो आणि रत्नागिरी जिल्ह्यातलं फार मोठं व्यापारी केंद्र आहे. आणि या बंदराला एक ऐतिहासिक महत्त्व पण आहे. हे इंग्रजांच्या काळापासून डेव्हलप झालेलं बंदर आहे. आणि तुम्ही ही जी खाडी बघताय ना, ही जी खाडी समोर आहे, ती खाडी इथून जी चिपळूणपर्यंत जाते, चिपळूणला, म्हणजे तुम्ही इथून सागरी मार्गाने चिपळूणपर्यंत प्रवास पण करू शकता. आजूबाजूला मग खूप चांगली चांगली गावं पण आहेत येथे. आणि हे जे आहे, या खाडीचं जे मुख आहे ते अरबी समुद्राला मिळतं. आणि इथून आपल्याला मुंबई पण फार जवळ पडतं. असं हे बंदर आहे. मोठ्या मोठ्या बोटी पण इथे लागतात. असं तुम्ही तो ड्रोन शॉट आता बघा, हो. एक नंबर आलाय हो, इथे. इथे 4 वाजता मच्छी मार्केट भरतं. इथे जे पूर्ण दिसत आहे पूर्ण मच्छी मार्केट असतं आणि कमी स्वस्तात भेटतं. स्वतः हो, दरात, स्वस्तात मिळतं. स्वस्त दरात एकदम स्वस्त दरामध्ये घेऊन मच्छी जाऊ मिळते शकता. आणि ताजी मच्छी मिळते. ताजी मच्छी. ताजी मच्छी. बघा तुम्ही ड्रोन शॉट बघा. ही जी वर तुम्हाला ही मस्जिद दिसते, ही वाली इथे ही, याला अंडा मस्जिद बोलतात. राजवाड्याचा आहे तो मोठा. हा ना, राजवाडा. आणि त्याचा कसा काय इतिहास आहे तुम्ही त्याचा बोलला? इतिहास असा आहे की ही मशीद जेव्हा ज्या माणसाने बांधली त्यानं सुरुवात अंड्याच्या व्यापारापासून केली आणि अंडी विकून विकून त्यानं ती स्वतः मशीद बांधली. असा त्याचा इतिहास आहे आणि म्हणून तिला अंडा मशीद फेमस आहे. ऍक्च्युली तो मोठा राजवाडा आहे आणि इंग्लंडची राणी एलिझाबेथ सुद्धा एकदा इथे उतरली होती. म्हणजे ती रात्रीच्या प्रवासासाठी आली होती तेव्हा ती इथे राहिली होती. पूर्ण राजवाडाच आहे मोठा. हा, हो, आतमध्ये जाऊ शकतो का आपण? तिकडून जाऊ शकतो आपण. ओके, घोडे बांधायची जागा वगैरे आपण आता बघूया. चालेल, जाऊया तिकडे आतमध्ये. ठीक आहे, चालेल. ती भान जेव्हा आपण येतो ना त्या बाहेरून रस्त्यावरच्या वरून, ती अक्षरशः ताजमहलच वाटतं. फक्त एवढा की ताजमहल संगमरवरी आहे, व्हाईट आहे, मस्त दिसतो. आणि हा पण तसाच आहे, फक्त काळा पडला आहे तो. वा, छोटीशी गल्ली, एक नंबर. हो, मला स्प्रे समुद्र किनारा दिसलेला आहे. व्हाईट सँड आहे इथे आणि जबरदस्त निळा समुद्र दिसतोय. कसलीच घाण नाहीये इथे.